नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले 14 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी घेणार आहोत. चला तर सुरू करूया. ICCने महिला विश्वकप 2025 साठी कोणते अभियान जाहीर केले आहे? ICCने महिला विश्वकप 2025 साठी विल टू विन हे अभियान जाहीर केले आहे. ICC महिला विश्वकप 2025 भारतात आयोजित होणार असून उद्घाटन सामना भारत आणि श्रीलंका या दरम्यान 30 सप्टेंबर 2025 रोजी गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आला आहे. ICCने 2025च्या विश्वकपसाठी विल टू विन हे विशेष अभियान जाहीर केले आहे. या अभियानाचा उद्देश महिला क्रिकेट अधिक लोकप्रिय करणे आणि खेळाडूंची जिद्द व मेहनत अधोरेखित करणे आहे. महिला क्रिकेट 2025चे हे 13वे संस्करण आहे. ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन 2025 चे आयोजन 11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे करण्यात आले होते. या संमेलनात भारताच्या पांडुलिपी वारशाचे संरक्षण, जतन व डिजिटायझेशन यावर भर देण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञान भारतम पोर्टल लॉन्च केले आहे, ज्यामुळे देशातील पांडुलिपी व हस्तलिखित वारसा डिजिटाइज करून लोकांसाठी उपलब्ध होणार आहे. 2025 ची या परिषदेची थीम होती रिक्लेमिंग इंडिया नॉलेज लेगसी थ्रू मॅन्युस्क्रिप्ट हेरिटेज. भारतातील कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने पहिलीच फार्म स्टे इन्व्हेस्टमेंट योजना सुरू केलेली आहे? उत्तर प्रदेश या राज्याने पहिली फार्म स्टे इन्व्हेस्टमेंट योजना सुरू केलेली आहे. उत्तर प्रदेशने कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शेतीत मुक्काम गुंतवणूक कार्यक्रम सुरू केला, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना तल्लीन करणारे अनुभव देणे आहे. उत्तर प्रदेश राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी झाली असून लखनौ ही त्याची राजधानी आहे. आदित्यनाथ योगी हे सध्याचे मुख्यमंत्री आणि आनंदीबेन पटेल या राज्यपाल आहेत. भारतासोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार BIT वर स्वाक्षरी करणारा पहिला OECD देश कोणता होता? इस्रायल हा देश होता. BIT म्हणजेच बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी, द्विपक्षीय गुंतवणूक करार. OECD म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट. OECD ची स्थापना 30 सप्टेंबर 1961 रोजी झाली होती आणि मॅथियास कॉमर्न हे सध्याचे सरचिटणीस आहेत. या करारामुळे भारत आणि इस्रायल यांच्यात सुमारे 800 दशलक्ष USD किमतीची द्विपक्षीय गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर कुठे सुरू केले आहे? UAE येथे सुरू केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी युनायटेड अरब इमिरेट्समध्ये पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे. हे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत भारताबाहेर स्थापन झालेले एक प्रमुख इनोव्हेशन हब आहे. सप्टेंबर 2025 मध्ये IIT दिल्ली अबुधाबी कॅम्प्समध्ये हे सेंटर सुरू झाले. विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांमध्ये नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे तसेच शिक्षण, शाश्वतता आणि तंत्रज्ञान आधारित उपायांमध्ये भारत UAE सहकार्य मजबूत करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. कृषी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी येपिडाने आपले पहिले कार्यालय कोठे उघडले आहे? बिहार येथे उघडले आहे. ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, ज्याचा उद्देश कृषी निर्यातीला चालना देणे आहे, त्यांनी आपले पहिले कार्यालय बिहारमध्ये उघडले आहे. बिहारची राजधानी पटना आहे आणि नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत.
बिहार हे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आसामी भाषेतील लिहिलेल्या त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे विमोचन कोणी केले? नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच त्यांच्या स्मरणार्थ 100चे स्मारक नाणे देखील जारी करण्यात आले आहे. डॉक्टर भूपेन हजारिका 8 सप्टेंबर 1926 ते 5 नोव्हेंबर 2011 हे भारतातील महान संगीतकार, गायक, संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक आणि साहित्यक होते. त्यांना संगीत सम्राट म्हणून ओळखले जाते. पुरस्कार व सन्मान: भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न 2019, मरणोत्तर पद्मभूषण 2001, दादासाहेब फाळके पुरस्कार 1992. भारताने आभूषण व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी साजिक्स 2025चे उद्घाटन कोठे केले आहे? जेद्दाह सुपरडोम येथे केले आहे. भारताने आभूषण व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी सौदी अरब ज्वेलरी एक्स्पोजिशन्स 2025 11 ते 13 सप्टेंबर 2025 चे उद्घाटन जेद्दाह येथे केले आहे. या प्रदर्शनाचे आयोजन जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन भारतातील आभूषण उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यास मदत करेल. नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान कोण बनले आहेत? सुशीला कार्की या बनल्या आहेत. नेपाळच्या इतिहासात पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ घेतली. सुशीला कार्की या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश होत्या आणि त्या या पदावर असलेल्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी 2016 ते 2017 या कालावधीत मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या नियुक्तीला जैन झेड या तरुणाच्या आंदोलनाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, ज्यामुळे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि संसद विघटित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ कोणत्या शहरातून करणार आहेत? इंदोर या शहरातून करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी इंदोरी, मध्य प्रदेश येथून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सुरू करणार आहे. हे अभियान त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सुरू होऊन 2 ऑक्टोबर 2025 ला महात्मा गांधी जयंतीला संपेल. या अभियानाअंतर्गत देशभरातील महिलांसाठी 75,000 आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. तसेच याच दरम्यान 8व्या राष्ट्रीय पोषण महिन्याची सुरुवात होईल, जे 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालेल. हे अभियान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबविले जात आहे. भारतीय सैन्याने संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या स्वदेशी मोबाईल प्रणालीचा वापर सुरू केला आहे? संभव या स्वदेशी मोबाईल प्रणालीचा वापर सुरू केला आहे. संभवचे पूर्ण नाव सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर मोबाईल गव्हर्नमेंट अँड ऑफिस युजर्स असे आहे. या प्रणाली ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरली गेली आहे, ज्यात लष्कराने व्हॉट्सअप सारख्या परदेशी प्लॅटफॉर्मचा वापर बंद करून संभव वापरणे सुरू केले आहे. या प्रणालीमध्ये एम सिग्मा नावाने ॲप समाविष्ट आहे, जे दस्तावेज, चित्रे आणि व्हिडिओ सुरक्षितपणे शेअर करण्यासाठी वापरले जाते. संभव प्रणाली 5G तंत्रज्ञानावर आधारित असून मल्टीप्लेयर एन्क्रिप्शन आणि सायबर हल्ल्यापासून संरक्षण प्रदान करते. झंस्कार नावाच्या महोत्सवाची 10वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे? झंस्कार नावाच्या महोत्सवाची 10वी आवृत्ती लडाख येथे आयोजित केली जाणार आहे.
हा कार्यक्रम झंकार खोऱ्यातील पदुम येथे आयोजित केला जातो. हा महोत्सव स्थानिक पर्यटनाला चालना देतो, स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि झंस्कार खोऱ्याची अनोखी संस्कृती जगासमोर आणतो. लडाख हा अगोदर जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने कायदा करून 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. लेह आणि कारगिल या लडाखच्या राजधान्या आहेत. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.